काहीतरी बदल होता. जणू भूमी स्वतः श्वास रोखून उभी होती. काही घडणार होते, काही मोठे, काही कालातीत. सिंदखेड हे नाव त्या क्षणी फक्त एक गाव नव्हते. तो क्षण इतिहासाच्या गर्भात कोरला जाणारा होता. सिंदखेड या गावात लखुजीराजे जाधवराव ओल्या समृद्धीच्या शिखरावर होते. लखुजी जाधवराव नावातच रुबाब, चालण्यात स्वाभिमान आणि नजरेत राजपण. निजामशाहीच्या दरबारात मानाचे स्थान मिळवलेले, युद्धात आणि राजनीतीत दोन्ही ठिकाणी कसलेले. दौलतीचा अभाव नव्हता, मान सन्मानाची कमी नव्हती. पण तरीही राजांच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक रिकामी जागा होती. राजांना मुलगी आपल्या घरी जन्माला यावी असे मनोमन वाटे. हे कुठल्याही दरबारी ऐकू येईल असे बोल नव्हते, पण राजांच्या अंतःकरणात ही इच्छा खोलवर रुजलेली होती.